नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे 2024चा। आज पहिला दिवस आहे। 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो। कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रचंड संख्येने आंबेडकर अनुयायी येत असतात। या विजय स्तंभाला पानांची फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्याचबरोबर संविधानाची प्रत या विजयस्तंभावरती साकारण्यात आलेली आहे। विजयस्तंभाच्या वरच्या भागामध्ये भारताचा राष्ट्रध्वज साकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने आज दिवसभर आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला अभिवादन करतात, शूरवीरांना मानवंदना देतात। प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक किंवा अनुयायी येत असल्याने मोठा बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर तयारी प्रशासनाने केलेली आहे। शौर्य दिन हा 206वा शौर्य दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 रोजी या विजयस्तंभाला भेट दिलेली होती आणि त्यानंतर हा विजयस्तंभ, शौर्याचं प्रतीक असलेला हा विजयस्तंभ चर्चेत आला आणि मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येत असतात। कॅमेरामन किरण काजळेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।